पनवेलवरून सीएसटी जाणाऱ्या लोकल सेवा ज्या आहेत त्या ठप्प झालेल्या दिसून येत आहेत. तांत्रिक बिघाड असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत असतं. मी नेरूळ रेल्वे स्टेशन मध्ये आहे. आपण पाहू शकतात इथं नेरूळ रेल्वे स्टेशन मध्ये ही लोकल जी आहे 15 ते 20 मिनिटं थांबून राहिलेले. मात्र अनेक प्रवासी जे आहेत लोकल मध्ये बसलेले आहेत. मात्र लोकल कधी धावणार असाच प्रश्न या निमित्त उपस्थित होताना दिसून येत आहे. कारण 15 ते 20 मिनिटं लोकल उशीर असल्यामुळे संपूर्ण रेल्वे प्रवासी जे आहेत त्यांचा खेळखंडोबा झाले दिसून येत आहे. कारण सकाळची वेळ असते ती चाकरमान्यांसाठी महत्वाची असते. वेळेत ऑफिसला जायचं असतं, त्यामुळे वेळेत नियोजन करायचं असतं दिवसभरामध्ये. मात्र संपूर्ण परिस्थिती जर आपण बघितली, अनेक रेल्वे प्रवासी जे आहेत अर्धा एक तास पासून नेरूळ रेल्वे स्टेशनवर थांबलेले आहेत. मात्र लोकल सेवा जी आहे ठप्प झाली. साधारण 15 ते 20 मिनिटं जे आहेत लोकल सेवा उशिरा धावताना दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण रेल्वेच्या प्रशासनासंदर्भामध्ये काल सुद्धा रेल्वेचा अपघात झाला, त्यावेळेला सुद्धा विरोधकांनी सरकारला, केंद्र आणि राज्य सरकारला घेरलं होतं. आता सुद्धा जे आहे प्रवासी विचारतायत दरवेळेला उशीर होतोय, आम्ही रेल्वेचा प्रवासी करतो, पण रेल्वे याच्यावर कधी उपाययोजना करणार असा सवाल रेल्वे प्रवासी उपस्थित करताना दिसून आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेचा विकास बिरगळे, साम टीव्ही, नेरूळ रेल्वे स्टेशन, नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.